1994 साली माणिक बाबा वायरा या गावाला संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांच्या दर्शनाकरता आले होते। पंढरपूरला जाताना माणिक बाबांना शेख मोहम्मद बाबांचा दृष्टांत पडला होता आणि शेख मोहम्मद बाबांच्या शब्दाने माणिक बाबा वायरा या गावी आले। शास्त्री बोला। माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, चंद्रभागेती माणिक बाबा वायऱ्याला 1994 साली आले। संत शिरोमणी शेख मोहम्मद बाबा यांचं दर्शन घेतलं। संत शिरोमणी शेख मोहम्मद बाबा यांचं दर्शन घेतलं त्यावेळेस साहेबराव दादा शेख वडाच्या झाडाखाली बसलेले होते। माणिक बाबा त्यांच्या जवळ गेले, एकमेकाचं दर्शन घेतलं आणि माणिक बाबांनी सांगितलं, इथं मोठा उत्सव करावा वाटतोय, मोठा यज्ञ करावा वाटतो, इथं सप्ताह करू वाटतं। त्यावेळेस साहेबराव दादांनी सांगितलं का योग संग्राम ग्रंथाची सांगता नारळी पौर्णिमेला झाली, आपण सप्ताहाची सांगता नारळी पौर्णिमेला धरू असं दादांनी सांगितलं। तेव्हापासून रक्षाबंधनला काला येतो, नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा काल्याची सांगता साहेबराव दादा अधिक माणिक बाबा यांनी ठरवलेली तारीख आजही या सप्ताहातला 9 दिवसाचा सप्ताह केला जातो। एकोणीसशे 1994 साली माणिक बाबा वायऱ्यामध्ये आले। ज्यावेळेस बाबा वायऱ्यामध्ये आले त्यावेळेस संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांच्या चरणाजवळ मन रमू लागलं। त्या काळात 1994 काळ ज्यावेळेस माणिक बाबा वायऱ्यात आले त्यावेळेस छोटीशी 3 बाबूची कोठी करून बाबांनी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली। त्यापूर्वी त्याआधी संध्याकाळच्या वेळी माणिक बाबा गावकऱ्यांसोबत चर्चा करू लागले का आपल्याला इथं सप्ताह करायचा आहे, मोठा यज्ञ करायचा आहे असं बाबांना मनोमन कळत होतं। आणि गावकऱ्यांनी माणिक बाबाच्या शब्दाला सहमती दिली आणि माणिक बाबांनी सप्ताहाला सुरुवात केली। वाचकांनी ज्ञानेश्वरी वाचावी आणि
स्वतः माणिक बाबा सर्व वाचकांसाठी नाश्ता किंवा भोजनाची तयारी बाबा स्वतः करत होते. असा होता माणिक बाबाचा काळ. राहिलेला भाग पुढल्या भागामध्ये बघू. धन्यवाद.